श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 31. दशमहाविद्या वर्णन. आम्ही रोज संध्याकाळी श्रीपादांची अनुभूती व अनुमती घेऊन कुरवपूरहून निघून कृष्णा ओलांडून पैलतीराला येत असू व पुन्हा सकाळी कुरवपूरला जात असू. श्री गुरुच्या प्रसादामुळे रोज नवीन नवीन योग विशेष व अनेक दिव्य रहस्य कळू लागले. देवी तत्वाची दशमहाविद्या रूपाने उपासना करतात हे मी ऐकले होते, म्हणून मी श्रीपादांना विनंती केली की त्यांनी हे दशमहाविद्या स्वरूप म्हणजे काय ते सांगण्याची कृपा करावी. तेव्हा सार्वभौम श्री गुरु सांगू लागले. लोपामुद्रा अगस्ती चरित्र. अगस्ती ऋषींच्या तपस सामर्थ्यामुळे विदर्भ राजाला कन्या झाली. तिचे नाव लोपामुद्रा. ती तरुण होताच अगस्ती ऋषींनी तिच्याशी विवाह करण्याची इच्छा राजाजवळ प्रदर्शित केली. विदर्भ राजा संकटात पडला. कन्या देण्यास नकार दिला तर म्हातारा तपस्वी शाप देईल ही भीती व दोघांच्या वयातील अंतर पाहता या विवाहाला अनुमती द्यावी की नाही अशा संकटात ते पडले. त्यांनी मुलीलाच विचारले. तेव्हा लोपामुद्रा म्हणाली, मी अगस्ती ऋषींसाठीच जन्मलेली आहे. मी त्यांच्याशीच विवाह करणार. विवाह झाल्यावर लोपामुद्राने तापसवेश परिधान केला व ती अगस्ती ऋषींबरोबर त्यांच्या आश्रमात आली. काही काळानंतर तिच्याशी रममाण होण्याची इच्छा अगस्तींनी व्यक्त केली असता लोपामुद्रा म्हणाली, नाथा, मी ललिता देवीची उपासना केल्यामुळे मी ललिता स्वरूपिणी झाली आहे. तुम्ही शिवस्वरूप असाल तर आपली जोडी जमेल. घोर तपस्या करून अगस्ती ऋषी शिवस्वरूप झाले. तेव्हा पुन्हा त्यांनी तिच्याशी समागम करण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा लोपामुद्रा म्हणाली, नाथ, मी राजवंशात जन्मलेली आहे. क्षत्रियोचित सुंदर मौल्यवान आभूषणे, रेशमी वस्त्र, विविध प्रकारचे राजविलासी भोग भोगण्याचे ऐश्वर्य असल्याशिवाय तुमच्याशी समागम मला शक्य नाही. मी मागितलेले राजभोग जमवल्याशिवाय माझ्याशी संसार सुखाची इच्छा करणे धर्मयुक्त नाही. इतकेच नव्हे तर तुम्ही सुद्धा दिव्य वस्त्र अलंकाराने सुशोभित व्हावे. हे ऐकून विपुल धन मिळवण्यासाठी ते इल्वल राक्षसाकडे गेले. वातापी नावाच्या त्याच्या भावाला आपल्या योग बलाने पचवून त्या राक्षसाकडून त्यांनी विपुल धन मिळवले व ते आश्रमात परतले. अशा प्रकारे पत्नीच्या इच्छेप्रमाणे ऐश्वर्य मिळवून त्यांना योग्य संतान प्राप्त झाले. इल्वल व वातापी हे 2 भाऊ होते. वातापी बकरीचे रूप धारण करी. इल्वल त्याला मारून त्याचे सामिष भोजन बनवी व अतिथीला बोलावून खाऊ घाली. अतिथीचे भोजन होताच इल्वल म्हणत असे, वातापी बाहेर ये, की वातापी अतिथीचे पोट फाडून बाहेर येई व मग त्या अतिथीला दोघेही राक्षस खायचे. अगस्ती ऋषींनी पण ते सामिष भोजन केले, पण त्यांनी लगेच जीर्ण जीर्ण वातापी जीर्ण असे पोटावर हात फिरवीत म्हणाले. नेहमीप्रमाणे इल्वलाने आवाज दिला, वातापी बाहेर ये, पण तो बाहेर आला नाही, कारण अगस्ती ऋषींनी त्याला पचवून टाकले होते. ठरल्याप्रमाणे इल्वलाकडून त्यांना विपुल धन मिळाले व लोकांचाही या राक्षसाकडून होणारा छळ थांबला. याच अगस्ती ऋषींना एकदा सप्त समुद्राचे पाणी आपल्या कमंडलूतून आकर्षित करून भरले होते. याच अगस्ती महर्षींनी विंध्याचलाचा गर्वभंग केला होता. दक्षिण देशात ते आजही महासिद्ध रूपात आहेत. त्यांनीच तामिळ भाषा शोधली. अनेक जागी देवळे निर्माण केली. मी जेव्हा कल्की भगवान म्हणून अवतरीन तेव्हा परशुरामाप्रमाणे अगस्ती पण गुरु होऊन अवतरेल. देवी दशमहाविद्या. दशमहाविद्येत पहिले रूप काली. महाकाली ही समस्त विद्येची आदी आहे. तिच्या विद्यामय विभूतीच महाविद्या आहेत. हिमालयात
मातंग मुनीच्या आश्रमात देवतांनी महामायेची स्तुती केली. अंबिकेने मातंग स्त्रीच्या रूपात दर्शन दिले. काजळासारख्या कृष्णवर्णामुळे तिचे नाव काली पडले. तिनेच शुंभ निशुंभ दैत्यांचा वध केला. काली निळ्या रंगात असल्यामुळे व्यवहारात ती तारा नावानेही प्रसिद्ध आहे. अनेक वर्ष योग साधना केल्यानंतर मिळणारे फळ काही महिन्यात किंवा काही दिवसातच मिळवायचे असल्यास या कालीची उपासना करतात. पण साधना काळात काली शक्ती योग्याच्या शरीरात आकर्षित होत असताना साधकाला दुसह्य अशी अग्निज्वालेची व्यथा अनुभवावी लागते. दुसरी विद्या तारा ही सर्वदा मोक्ष देणारी व तारणारी म्हणून तारा नावाने विख्यात झाली. हिला नील सरस्वती नावानेही ओळखतात. भयंकर विपत्तीपासून ही भक्तांचे रक्षण करते म्हणून योगी हिची उग्र तारा रूपात आराधना करतात. वसिष्ठ महर्षी फार मोठे तारा उपासक होते. चैत्र शुद्ध नवमीच्या रात्रीला तारा रात्री म्हणतात. छिन्नमस्ता रूप ही अत्यंत रहस्यमय आहे. ही देवी एकदा आपल्या सखीसोबत मंदाकिनी नदीत स्नान करायला गेली. स्नान केल्यानंतर ती क्षुधाग्नी पीडित होऊन कृष्णवर्ण झाली. सखीने तिला जेवणाबद्दल विचारले तेव्हा देवीने खड्गाने आपले शीर कापले. ते तिच्या डाव्या हातात पडले. तिच्या कबंदातून 3 रक्तधारा वाहू लागल्या. 2 रक्तधारा तिच्या सखीने प्राशन केल्या. तिसरी धार स्वतः देवीनेच प्राशन केली. त्या दिवसापासून ती छिन्नमस्ता या नावाने विख्यात झाली. हिरण्यकश्यपादी या छिन्नमस्ता देवीचे उपासक होते. षोडशी महेश्वरी हिचे हृदय दयेने परिपूर्ण आहे. या मातेचा आश्रय घेतल्यास ज्ञान फार सहजतेने मिळते. या विश्वात मंत्रतंत्रादी जाणणारे सर्वच जण या महाशक्तीची आराधना करतात. हिचे वर्णन वेद पण करू शकत नाही. ही महाशक्ती प्रसन्न झाली की भक्तांचे सर्व अभिष्ट पूर्ण होते. सर्व इच्छा पूर्ण होतात. अभिष्ट सिद्धी देणाऱ्या या भगवतीची उपासना केल्यास भोग मोक्ष प्राप्त होतात. भुवनेश्वरी देवी सप्तकोटी महामंत्र सदा हिची आराधना करतात. काली तत्वापासून ते कमल तत्वापर्यंत 10 स्थिती आहेत. त्यातून अव्यक्त भुवनेश्वरी व्यक्त होऊन ब्रह्मांड रूप धारण करू शकते. प्रलयकाली कमलापासून म्हणजे व्यक्त जगापासून क्रमाने लय होत मूल प्रकृतीत म्हणजे काली रूपात बदलते म्हणून हिला काळाची जन्मदात्री पण म्हणतात. त्रिपुर भैरवी काळाच्या विशेष अवस्थाजनित परिस्थितीला शांत करू शकणाऱ्या शक्तीला त्रिपुर भैरवी म्हणतात. त्रिपुर भैरवी म्हणजे नृसिंह भगवानांची अभिन्न शक्ती होय. सृष्टीत नेहमीच परिवर्तन होत असते. त्याचे आकर्षण व विकर्षण हेच मूल कारण आहे. ही दर क्षणी होणारी प्रक्रिया आहे. या त्रिपुर भैरवीचे रात्रीचे नाव काळरात्री, भैरवाचे नाव कालभैरव. या दोन्हीचे संयुक्त स्वरूप म्हणजे पुढे येणारा नृसिंह सरस्वती अवतार होय. महायोग्यांसाठी तो त्रिपुर भैरवी कालभैरव अवतार आहे. धूम्रावती ही धूम्रावती म्हणजे उग्रताराच. हिला शरण गेले असता विपत्तीचा नाश होऊन संपत्ती लाभते. आगमातच ही अभाव संकटे दूर करणारी आहे असे वर्णन केले आहे. जीवाला दैन्यावस्था देणारी हीच, कलह दारिद्र्य ह्यांची हीच करती. मात्र हिच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात. बगलामुखी ऐहिक व पारलौकिक सुखासाठी या मातेची आराधना करतात. तसेच देशावरील समाजावरील दुःखप्रद अरिष्ट गमनार्थ व शत्रू पीडा शमनार्थही या मातेचे पूजन करतात. सर्वप्रथम ब्रह्मदेवानी बगला महाविद्या उपासना केली. विष्णू भगवान परशुराम हे पण बगलामुखीचे उपासक आहेत. पुष्कळ दिवसांपर्यंत तिरुमल क्षेत्रात व्यंकटेश्वर मूर्तीची बगलामुखी रूपात आराधना होत असे. मातंगी मातंगी देवीत गृहस्थ जीवन सुख संपन्न करून पुरुषार्थ सिद्ध करण्याची शक्ती आहे.
हिलाच मतंग महामुनींची कन्या म्हणूनही संबोधतात. कमलालया ही देवी समृद्धीची प्रतीक आहे. भार्गवांकडून पूजा करवल्यामुळे हिला भार्गवी म्हणतात. हिच्या कृपेने आराधक पृथ्वीपती होतो व पुरुषोत्तमच ठरतो. ही विशेष समृद्धीची प्रतीक आहे. हिला पद्मावती देवी म्हणतात. तिरुमाला क्षेत्रातील श्री व्यंकटेश्वर प्रभूंची देवी हीच. बाळांनो, तुम्हाला दशमहाविद्या स्वरूपाचा बोध कोणी कोणत्या दिवशी व किती द्यायचा हे आधीच ठरले होते. त्याप्रमाणे तुम्हाला मी हा बोध केला. दशमहाविद्या स्वरूपिणी अनघा देवीची व अनघ स्वामींची अर्चना करणाऱ्यास त्यांच्या अष्टसिद्धी अनुग्रह रूपाने प्रसाद म्हणून देतो. तुम्ही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या कृष्ण अष्टमीला अनघा अष्टमी व्रत करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शंकर भट्टा, तू लिहिलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे पारायण करून नंतर येणाऱ्या शुक्ल अष्टमीला किंवा कृष्ण अष्टमीला अनघा अष्टमी व्रत करून 11 जणांना भोजन द्यावे किंवा तितके पैसे द्यावे. त्यामुळे लगेचच फलप्राप्ती होते. चरित्रामृत पारायण महिमा. श्री चरित्रामृत हा केवळ ग्रंथ समजू नका. ते एक सजीव असे वाहते महाचैतन्य आहे हे जाणा. पारायण करत असताना त्या अक्षरातील शक्ती माझ्या भावचैतन्यात प्रभावित होतात. नकळतच तुम्ही माझ्या भाव संपर्कात येतात. त्यामुळे तुमच्या सर्व धर्मयुक्त इच्छा माझ्या कृपेने पूर्ण होतील. हा ग्रंथराज तुमच्या देवघरात जपून ठेवल्यास शुभप्रद स्पंदने येत राहतील. अशुभ शक्ती दूर पळून जातील. कळत नकळत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताची निंदा करणाऱ्यांची, विमर्श करणाऱ्यांची अनेक जन्मांची पुण्यफले धर्मदेवता पटपट घेऊन जातील व योग्य अशा गरिबांना वाटून टाकतील. अशा प्रकारे नास्तिक गरीब व गरीब भाग्यवंत होतील. हा अक्षर सत्य ग्रंथ आहे. हे मी प्रमाणपूर्वक सांगतो. हे स्वतः प्रमाण आहे. निंदा विमर्श करणाऱ्यांच्या पुण्यराशी संपून दारिद्र्य येईल. दारिद्र्य बाधा निवृत्तीसाठी हा ग्रंथ श्रद्धा भक्तीने पठण करा. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 31 संपूर्ण.